ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 126 ते 150 श्लोक 0। आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावव पडे तोची द्वेषू आता यावरी सुख ते एव विध देख जेणे एकेची आशेख विसरे जीवऊ मनावाचे काये जे आपुले आणवाये देह स्मृतीची त्राये मोडित जेये दयाचे जीवेपणे पांगुळा होई जे प्राणी सात्विकासे दुणे वरीही लाभू का अगव्याची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटूनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था ते जी जे तेची सर्वथा दुःख जाणे ते मनोरथ संगे नव्हे हे रवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाय सुख दुःखाचे आता असंगा साक्षीभूता साक्ष बरोबर आहे देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी पालटेना मनबुद्ध्यादी आघवी जियेचेनी टवटवी जे प्रकृती वन माधवी सदाची जे जडाजडी अंशी राहटे जे सरिसी ते चेतनागास तुझसी लटिके नाही पैराव परिवारुना नेणे आज्ञेची परिचक्र जिणे का चंद्राचे पूर्णपणे सिंधू भरिती नाना भ्रामकांचे सन्निधान लोह करी सचेतन का सूर्या संगुजन चेष्टविगा आगा मुख मेळे विण पिलियाचे पोषण करी निरक्षण कूर्मी जेवी पार्थातिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीव तत्वाचा करी उपेगू जडा मग ती येते चेतना मणिपी पै अर्जुना
आता धृती विवंचना भेदू ऐके तरी भूता परस्परे उघड जाते स्वभाव वैरे नव्हे ते पृथ्वी ते निरेन नाश जेते निराते आटी तेज तेज वायू से झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी तेवीची कोणेही वेळे आपण काही सयाही न मिळे आतुरी गोनी वेगळे आकाश हे ऐसी पाच ही भूते न सांगती एकमेकाते कितीही ऐक्याते देहासी येती द्वंद्वाची ओखी विखी सोडूनी वसती एकेका ते पोखी निज गुणेगा ऐसे न मिळे तयास साधणे चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मिगा आणि जीवेशी पांडवा या 36 मेळावा तो हा येत जाणावा संघा तू पैगा एव 36 ही भेद सांगितले तुझ विशद यया एतुलिया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे रामकृष्ण हरी।